हॅलो. हा बोला ताई. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बोला ताई. खूप दिवस झाले तुम्हाला अनुभव शेअर करायचे होते काही. अच्छा हा 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 हो पण आज चला म्हणलं जरा कामं झाली म्हणलं आज करतेच म्हणलं. अच्छा हा 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 बस काय नाही असं जरा थोडस दिलेत आपले स्वामींनी थोडेसे अनुभव तर सांगायचे होते. सांगा ना ताई. कुठून बोलताय सांगायचं? मी डोंबिवलीमधून बोलते, तुमच्या शेजारी राहते. अच्छा अच्छा हा हा कुठून सुरुवात करावं कळत नाहीये. म्हणजे काही त्रास वगैरे होत होता का? त्रास तर असे भरपूर होते पण त्याच्यातून सगळ्यातून स्वामींनी निवारण केलेली आहे आमचं. अरे वा. मग सेवा काय केली ताई तुम्ही? सेवा थांबून मला थोडासा दम भरला. बरं बरं सावकाश 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 ताई. मी ना तुम्हाला पहिलं सांगते मी स्वामी सेवेत कशी आले ते. बरं बरं हा हा नाहीतर ते जाऊ द्या तर ते नंतर बोलू. परत मी भरपूर अनुभव आहेत असे हा काय हा सांगायला लागलं की ते काही संपणार नाहीत. पण बरोबर ठीक आहे सांगते. आम्ही ना घाटकोपरचे राहणार आहे. बरं आम्ही मी पहिलं लग्न झालं तर ते घाटकोपरला होते हा 30 वर्ष. आता 2 वर्ष झालं आम्ही डोंबिवलीमध्ये राहतोय. बरं बरं हा हा तर आता डोंबिवलीमध्ये राहतो आम्ही. किती पहिले एक गोपाळनगर एक आहे तिथे राहत होतो म्हणजे असं. आता इकडे राहतो आम्ही दुसरीकडे राहतो आता. म्हणजे भाड्यानेच राहतोय आम्ही. अच्छा हा तर भाड्यानेच राहतो. आता माझे पण दुखण्याचे भरपूर प्रॉब्लेम होते. मी सारखी आजारी असते. अरे सारखी मी ना झोपूनच असं म्हणजे मला एकदा 2 महिने 3 महिने झाले का एकदा मला असं ते व्हायचंच. मी 2-4 दिवस न लगातार नुसती झोपूनच राहायची. काही काम करायचं नाही काय नाही काहीच करायचं नाही. अरे बापरे. नुसतं झोप. ती कामं आपली यायची झाडू पाटा म्हणजे अशी कामं करायची आणि ती निघून जायची. बाकी सगळं तसं. नंतर मग केंद्र दादा आहेत ना आपले त्यांना मग फोन केला होता. केंद्रीय दादांना तर आपल्या दादांना मी भरपूर कॉन्टॅक्ट केलेले. त्यांच्या आशीर्वादाने खूप सर्वच चांगलं आहे. त्यानंतर मागून मग त्यांनी सांगितलं की असं बोलले की हा म्हणे दिसतंय मला त्यांची कशी तब्येत आहे काय म्हणून. त्यानंतर मागून मग त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची जी देवी आहे गावाला गावदेवी जी आहे तिथे जाऊन या म्हणून. तर मग आम्ही मग म्हणे तिची ओटीपी ते बघा आणि काय तुमचं ते सांगू नये म्हणून. बघा आम्ही गावी गेलो. आम्ही आता 2 महिन्यापूर्वीच गावी जाऊन आलो. पावसाळ्याचेच दिवस होते आपले. तर आम्ही गेलो आमचं नारायणगावला गेलो होतो आम्ही. नारायणगाव आहे आमचं गाव नारायणगाव. तर मग आम्ही तिथे गेलो. साडी चोळी सर्व घेतलं बरं का. तांदूळ आपलं जेवढं होतीचं सामान लागतं ना तेवढं सर्व पहिल्यांदा घेतलं. दरवर्षी आम्ही गावी जातो. दर 2 वर्षांनी जातो. कधी असं एवढं म्हणजे असं हे वाटलं नाही कधी. म्हणजे आमची मुक्ता त्या देवीचं कधी एवढं काही वाटलं नाही. नंतर मागून मग ना आम्ही गेलो गाडीतून उतरलो. म्हणजे गाडीचे आम्हाला 2-3 गाड्या लागतात इथून जायला. नंतर आम्ही उतरलो तर पहिल्यांदा कळस बघून माझे डोळे भरून आले गाडीतून उतरताना. दरवेळेस मला आपण येतो तेव्हा मला काही असं म्हणजे हे नाही झालं म्हणलं. आणि एकदम हृदय भरून आलं मला तिथूनच रडायला आलं एवढं. नंतर मागून मग आमचे नातेवाईक आहेत तिथे. तर त्यांना विचारलं तर आम्ही बरोबर 12 वाजता गेलो होतो. 12:15 तर गेलो आम्ही. तर ते बोलले अरे मंदिर तर 12 वाजता बंद होऊन जातं. आता ते सकाळी 6-7ला खुलतं नंतर 12 वाजता बंद होऊन जातात. ते 6 वाजता खुलेल. तुमचा आवाज फार ब्रेक होतोय ताई. नीट आवाज येत नाहीये. मी इकडे येते थांबा का. तर येतोय का? थोडंसं ब्रेकच होतोय ताई. तर नंतर मागून मग आम्ही ना बघा येतो का आता. पंखा बंद करा. नीट येतच नाही आवाज तुमचा ताई. पंखाच बंद करा. हो आता येतो का? हा येतोय थोडा. आता वायफायकडेच बसलेली डायरेक्ट. बरं आतमध्ये पहिली बेडरूम मध्ये होते आता इकडे बाहेर बसले. तर नंतर मागून मग ती बोलली 6 वाजता म्हणे उघडेल म्हणे. म्हणजे आता तर 12-12:30 वाजले म्हणलं एवढं वेळ मी काय करणार ना इथे बसून. नंतर मागून मग तर ते बोलले की बघू आपण जाऊन तिथे चल. तर माझा नवरा आणि ते म्हणजे आमचे दिलंच होते. तर मग ते लोक गेले तिथे बघायला. तर तिथे पण लोक बोलले की नाही म्हणे मंदिरात लोक होते काय ते बोलले आता नाही उघडणार 6ला उघडेल. नंतर मागून जे मंदिराचं करतात ना सगळं देवीचं वगैरे आपले त्यांच्याकडे चावी असते ना. आता तिथून ती समोर एक आजी म्हणजे भरपूर वयस्कर आजीच म्हणते मी. तर त्या येत होत्या मावशी तिथून येत होत्या समोरून.
मग ते आमच्या नातेवाईकांनी त्यांना विचारलं की बाबा मंदिराची इच्छा, मंदिर म्हणजे लोक मुंबईवरून आले ते, यांना देवीची मूर्ती भरायची आणि तर मंदिर बंद आहे. तर बोलले काय म्हणे एवढ्या लांबून आले ते, येऊ द्या म्हणे, हे घ्या चावी, त्यांना दर्शन घ्यायचे काय घ्यायचं ते करू द्या म्हणून. आणि नंतर मागून मग त्यांनी आम्ही ताळा बिळा खोलून दिला, त्या पण आतमध्ये आल्या. मग आम्ही आतमध्ये गेलो, ओटी बेटी देवीची भरली, पाया बिया पडलो आणि नंतर मागून मग व्यक्ती दंडवत म्हणजे खाली झोपून पाया पडत होते ना आतमध्ये, तर तेवढेच एक बाई कोण बाजूला येऊन राहिले. मी काय बघितलं तर माझ्या नवऱ्याने वगैरे बघितलं, ते एक बाई आली पाया पडली आणि निघून गेले. तर आमचं दर्शन वगैरे छान झालं. तर आम्ही बाहेर आलो, तर मला बोललं इथं सगळ्यांना माहिती आहे 12 ते 6 मंदिर बंद असतं. 12 ते 6 मंदिर बंद असताना मला मागच्या गेटने पाठवलं होतं, पुढच्या गेटमध्ये काम चाललेलं होतं म्हणून तिथून रस्ता नव्हता यायला. तर बोलले सगळ्यांना जर माहिती आहे 12 ते 6 वाजता मंदिर बंद असतं, ही बाई कशी काय आली म्हणून मग एवढ्या वर्षापासून आहे ना ताई, मग सगळ्यांना गावातल्या लोकांना माहिती आहे ना 12 ते 6 मंदिर उघडत नाही म्हणून. मला म्हणतात कळलं का तुला? तर म्हणलं काय कळणार, म्हणलं आपले स्वामी चालेल दुसरं कोण येणार आहे म्हणलं आईच्या रूपामध्ये. फक्त मी तर मी आपले खाली झोपून पाय पडतो, तो फक्त मी बघितलं असं तर तिथे फक्त मला साडी पाय दिसत होते ना. मग मी उठून मी उठ असतो पण तिला एक गेली पण ना निघून. तर मला ते बोलले ना एकदम एवढं छान वाटलं ना मला, म्हणे चल म्हणे आपल्याला तिथं पण स्वामींचं दर्शन दिलं म्हणून. एवढं छान वाटलं ना आम्हाला तिथे. आणि गाड्याचा पण तिथे ना खूप प्रॉब्लेम येत आहे, गाड्या पण ना टायमाच्या गाड्या असतात आम्हाला. खेडेगाव एकदम म्हणजे 4-4, 2-2 घंटे गाड्याच नसतात तिथे. आम्हाला तिथे तर आम्हाला तर जाण्याचा पण प्रॉब्लेम. तर एवढे पटके ती जी गाडीने आम्हाला सोडलं होतं ना तीच गाडी रिटर्न परत आली डायरेक्ट समोर. तर म्हणलं सगळीकडे स्वामींचं मी नामस्मरण माझं चालूच होतं का. म्हणलं एवढ्या लांबून म्हणलं माऊली मी आले, म्हणलं आई म्हणलं तुझ्या दर्शनाला, आता तुझं दर्शन घेतच जायचं का. फक्त असं मनात बोललं ना तर समोरून ते आजी दिसले ना. तर एवढं छान वाटलं ना त्यावेळेस. मग आम्ही लोक मग ते दर्शन झालं सगळं. मग घरी आलो, इकडे आलो, परत आलो डोंबिवलीला. तर काही मी आले ना तर त्या दिवशी मी बाहेरून जर कुठून आले ना तर गाडीचं काही काम करत ना, एवढी जाम असते मी. हवामानाने म्हणजे बाहेरचा प्रवास जर मी केला ना तर पूर्ण जाम होऊन जाते, एवढं माझं अंग बी जाम होतं. परत मी काही 1-2 दिवस सुटत नाही अशी माझी हालत होते. मी तिकडून आले, आम्हाला रात्री 9-9 वाजले घरात यायला. आले पटकन फ्रेश झाले, स्वयंपाकाला लागले मी. सर म्हणतो मला माझी मुलगी पण म्हणली की काही जेवण बनवू नको, मी बाहेर जेवण ऑर्डर करते. म्हणलं नाही काय नको नव्हते. तर एवढं पटपट कामं झाली, स्वयंपाक झाली. त्याच्यानंतर आहे ना जे काही होत होतं ना ते माझं ना पूर्ण स्टॉप झालं. 2 महिने झाले. तर माझं ना ते पूर्ण स्टॉप झालं. मी दादांना पण लगेच फोन केला होता, केंद्रीय दादांना. त्यांनी नारळ देवाऱ्यामध्ये ठेवायला सांगितलं होता. ते म्हणजे ते की तुम्ही गावाला जेवत होता तेव्हा जा, पण आता सध्या नारळ तुम्ही ठेवून द्या म्हणून असं काय देवाऱ्यामध्ये. पण त्यांनी आम्हाला ते घेऊन जायला सांगितलं तर ते आम्ही विसरलो, तर देवाऱ्यामध्येच राहिला होता. मग त्यांना विचारलं की आता ते नारळाचं काय करायचं. दादा की तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या म्हणून. मग आम्ही तसंच केलं, वाहत्या पाण्यामध्ये सोडलं. त्यांना मी असं परत केला होता. अर्धा तास दादा बोलत होते माझ्या बरोबर, अर्धा पाऊण तास आम्ही बोलत होतो. एवढं छान वाटलं त्यांच्या बरोबर बोलून ना. सगळ्यांना म्हणजे टेन्शन आपलं हे होऊन जातं, काही सुद्धा मन एकदम हलकं होऊन जातं. पण मी ना एक माझं सगळ्यात ट्रेकिंगचा अनुभव सांगितला होता केंद्रीय दादांना. तर मला तेव्हाच ते बोलले होते की सुनीता ताईंना फोन ते मला तुम्ही अनुभव शेअर करा. तर मी त्यांना लगेच म्हणलं की सुनीता ताईंना तर बोलले हो, कारण मी तुमचं आहे ना माझ्या घरामध्ये म्हणतो पहिले ते नावं ठेवायचे पण आता सगळे जण करतात का. एवढे अनुभव पहिले एवढे आता सध्याला पण नाही ऐकायचं ते स्वयंपाक करतेच फोन म्हणून. मी सकाळी माझे ना सकाळी उठलं का तारक मंत्र वगैरे देण्याची गाणी हेच चालू असतात. नंतर मागून मग मी कपडे बिपडे धुवायचे जर झाले ना बाथरूमचं नाही, तुमचे अनुभव चालू असतात. 2-3 अनुभव 2-3 अनुभव ऐकत पण माझे कपडे होतात. मी आणि एवढे म्हणजे किचन मध्ये सारखं तुमचे अनुभव चालू असतात. सकाळी 10 वाजल्यापासून किचन मध्ये जर मी असेल ना तर तुमचे सगळे डबल तेव्हा अनुभव ऐकलेले. एवढे छान कोणाचे कसे प्रश्न कसे सोडवतात एवढं छान, आणि तुम्ही त्याच्यावर एवढं छान सांगताना ते ऐकून एकदम छान वाटतं. आणि तसं जर खरं बघायला गेलं ना तर तुम्हाला माझे ना
फार ना म्हणतात ना एवढं येतं ना कोटी कोटी प्रणाम तुम्हाला नाही हो माझ्याकडनं. ताई, असं नका कारण कसं बोलू. माहिती का तुमच्यामुळे ना माझी ना भीती खूप कमी झाली. हो ना. हा त्याला कारण माझ्या भीतीला कारण ना तुम्ही आहात. कारण एवढी घाबरायची ना तर तुमच्या आवाजामुळे मी ना आमचं घाटकोपरला जे घर होतं ना तर फक्त 10 बाय 12चं घर होतं. अच्छा अच्छा. एवढं छोटं होतं. तर ते एवढ्याशा घरामध्ये सुद्धा मी घाबरायची. आई ग. एवढी म्हणजे मी एवढी घाबरत होते ना मला ना आमचं डबल मारायचं वर जायचं म्हणलं ना 7 वाजता पूजा करायला हो. अंधार पडलेला असायचा ना लाईटल्यावर जायचं म्हणलं तर म्हणजे अंगावर काटा यायचा तरी मी जात नसतो. बापरे. एवढी भीती मला एवढी घाबरायची खरी तर मी याच्यामध्ये स्वामींमध्ये काय तशी मी 2000 पासून आहे. आणि 2000 पासून मी स्वामींच्या याच्यामध्ये तेव्हा तर काही माहितीच नव्हतं स्वामी काय काय ते सगळं काही माहित नव्हतं. हे मी तुम्हाला मी नंतर सांगेन मी खूप मोठा अनुभव आहे. आणि नंतर तर मी काय करायचे मग इकडे डोंबिवलीला आम्ही आलो ना तर असंच युट्यूबला तुमचं चॅनल वगैरे दिसलं ना ते आपलं काय म्हणून आपले सहज ऐकत गेले ना तिथे खूप छान वाटत गेले. सगळे प्रत्येकजण आपापले अनुभव शेअर करतात सांगतात. तर मी सगळं स्वयंपाक वगैरे सगळं माझी सून पण होती मला लेकाचं लग्न झालेलं आहे. सून पण आहे. तर सून पण आहे तर ती तिथे टाइमपास करण्याचा फोनवर तिचं ती टाइमपास करायची. मी एकदा तुमचे अनुभव लागले का आता स्वयंपाक करूनच किचन मधून बाहेर निघायची. अरे वा. एवढे म्हणजे ना माझे सारखे अनुभव मी प्रत्येक काम करीन ना तर प्रत्येक काम करताना दिवसभर माझा मोबाईल फक्त अनुभव याच्या व्यतिरिक्त माझ्या याच्यामध्ये काहीच नसतं. अरे वा, खरंच चांगलं आहे ताई. स्वामींची नक्की तुमच्यावर खूप कृपा राहणार ताई. खूप पहिलं माहिती का कसं माहिती का मी केंद्रीय दादांना फोन केला तेव्हा सांगितलं अर्धा तास गप्पा माझ्या नसतात. दादा मला बोलला बोलले की कुठून बोलते ताई तुझं नाव काय वगैरे तेव्हा मला ते बोलले ते शेअर कर. तर ना मी जेव्हा म्हणजे असं स्वामी म्हणजे स्वतः करत होते तेव्हा मला काही माहित नव्हतं फक्त मी निस्वार्थीपणे सगळं करत होते. मी 2 वर्षाची स्वामींची सेवा आता मी म्हणते सेवा त्याचा अर्थ मला आता कळतो त्याला सेवा म्हणतात म्हणून. पण मी नामस्मरण तारक मंत्र घोर कष्ट धारण हे डेली रोज 11 वेळा मी बोलणार म्हणजे बोलणारच रोज. संध्याकाळी माझा टायमिंग झाला आता मी 6:15ची देवपूजा करायला घेणार ना तर 7:30लाच बाजूला होणार. हा फिक्स टाइम झाला होता माझा. फिक्स टाइम तारक मंत्र वगैरे पूर्ण तोंडपाठ घोर कष्ट झालं हे डेली रोज माझं पूजा मी करते ना हे डेली माझं रोज सकाळी संध्याकाळी हे डेली असतं स्वामींसमोर. आणि आरती पण आमच्या घरामध्ये आमच्या घरामध्ये ऐका ना 1 मिनिट आहे ऐका ना केंद्रीय दादांना सांगत होते ना तर मला सगळ्यात पहिला अनुभव स्वामींनी ना मला आम्ही घाटकोपरला राहायचं ना तेव्हा त्यांनी मला दिला होता. मी आपली वरती आमचं देवळावरती होतं ना तुम्ही आपली वरती ना रोज जाऊन आपली पूजा करायची. मी स्वामींचं पंतनगर आहे घाटकोपरमध्ये ना तर तिथे मठ आहे स्वामींचा. तर मी घर कामाला तिकडेच होते. घर काम मी करायची ना तर मी तिथेच होते. तर जी माझी जी शेजारी होती ना ती स्वामीनारायणवाली होती. अच्छा अच्छा. तर ती स्वामीनारायणवाली होती तर ती स्वामीनारायण तर मी ना थोडे दिवस काम महिना 1.5 महिना मी म्हणजे स्वामीनारायण पण तिथे माझं स्वामीनारायण मी काम त्याच्या आतमध्ये जपमाळ घेऊन जप करायची त्याचे काय आद्य असन ते वाचायची. नंतर रिक्षातून येता जाता बघितलं आपले पण तू स्वामी समर्थ मराठी नाव दिसलं ना स्वामी समर्थ एवढा मोठा हिरव्या साडीमध्ये बसलेले ते रोडलाच असं मोठा त्यांचा फोटो लागलेला आहे. तर मला याचं घ्यायचं ते गुजराती आहेत म्हणलं त्यांचं घ्यायचं म्हणलं आपले पण आहेत ना. त्याच्यानंतर मग त्यांनी ना काही काम करेल ना स्वामी समर्थ मी म्हणजे माझ्या मुखामध्ये सारखं तेच होतं. तर सगळ्यात अनुभव त्यांनी मला असा दिला की मी अशी देवपूजा करत होते आणि नंतर मग मी खाली आले तर मी आता असंच कपाटामध्ये बघितलं तर ते माझ्या कपाटावरती ना एवढा मोठा 1 रुपयाचा नाणं असतो ना तो शिक्का असा 1.5 रुपयाचा होता. एवढा मोठा टिक्का हळदी कुंकाचा म्हणजे आता आपण लावलं तर त्याच्या खालीच लावणार ना आपण वरती गोल एवढ्या वरती जरीच आपण लावणार नाही टिक्का. एवढा मोठा टिक्का. तर आणि रामनवमीला 2 दिवस आधी बाकी होते ना तेव्हा असं झालेलं होतं. तर याचं पण नंतर ना आमच्या इथे म्हणजे असं काय भरपूर काय सांगितलं तुम्हाला परत अनुभव मध्ये शेअर करेन. त्यामुळे माझे स्वामी वगैरे माझे म्हणजे सगळी सेवा तेव्हापासून सुटली होती. म्हणजे सगळं घाबरून दिलं मला सगळ्या लोकांनी ना मला घाबरून दिलं. जे आपण बाहेर बघतो दिसतो ना त्या लोकांनी भरपूर काय मला भरपूर बडबड केली नाही तसं मला काय सुनावलं. नंतर मी स्वामींना घाबरायला लागले. एवढी घाबरायला लागले ना मी मोबाईल मध्ये स्वामींचं नाव आलं काय आलं फोटो आला ना तरी मी घाबरायची. एवढी घाबरायला लागले.
तर मी बघा 2 वर्ष तिची सेवा त्यांची सोडली. मग मी डोंबिवलीमध्ये आता आले ना, गेल्या वर्ष आता दुसरं वर्ष चाललंय आम्हाला. तेव्हा आले ना, तर मी माझ्या बाजूला ना आपलं स्वामींचं घर म्हणून मठ आहे डोंबिवलीमध्ये, स्वामींचं घर आहे ना, त्याच्या जवळच आले. मी म्हणलं जिथं तिथं मला स्वामी दिसतात, जिथं तिथं मला स्वामींचं सोडलेलं होतं सगळं. आणि नंतर मागून आता इथे पण जरी मी आले ना, तर इथे बघा आपलं इथे पण मठ आहे आपलं नांदिवलीमध्ये आहे ना, नांदिवलीमध्ये पण खूप मोठा मठ आहे हा पण. तिथे येऊन तिथे मला स्वामी तर माझे एक नातेवाईक आहेत ना ब्राह्मण, म्हणजे असं पूजा पाठ करतात ना, तर त्यांना मी सांगितलं की दादा मला असं असं स्वामींचं मला असं मी करताना म्हणलं कपाळावरती हळदी कुंकवाचा खूप मोठा टिक्का होता. मला घरामध्ये माझी पोरं वगैरे सगळे म्हणजे मम्मी काय जास्त एवढा मोठा टिक्का लावलाय म्हणून. म्हणलं नाही रे, म्हणलं पाया पडताना आपल्याला माथ्यावर लागेल, इकडे तिकडे लागेल, असं कसं डायरेक्ट गोलगोलगरीत टिक्का लागेल ना. असं तर मग म्हणजे ते मला स्वामींनी तेव्हा मला त्यांची म्हणजे प्रार्थना स्वीकारली होती. त्यांनी मला तो आशीर्वाद दिला होता. आणि जेव्हा ते नामस्मरण करायची ना, तर मला असं 3-4 वेळेस असं जाणवलं की अशी थंड मला अशी जाणवायची, अशी मला स्पर्श झाल्यावाने. तर मी ते घाबरून खाली यायची निघून. मी घाबरून ना खाली यायची. ते आता कळतं की साक्षी स्वामी माझ्या बरोबर असायचे त्या टायमाला. काही मागत नव्हतं त्या टायमाला, मी स्वामींना काही मागत नव्हते, त्यांना मला काही माहितीच नव्हतं. फक्त निस्वार्थी सेवा. स्वामी चरित्र पुस्तक आहे ना, मी तर ते असंच वाचायचे. गोष्टीचं पुस्तक कसं वाचतात कितीतरी वेळा वाचलं असेल ते, फक्त असतात. फक्त पारायण माहिती नव्हतं तरी, त्याचं काय करतात ते माहिती नव्हतं. फक्त वाचायचं म्हणून फक्त वाचायचे, फक्त वाचायची. ते आता मला हल्ली कळतंय 6 महिन्यापासून की जे स्वामी समर्थाचं पुस्तक वाचतं त्याचं पारायण वगैरे म्हणतात, ते म्हणतात. गेले तर मी असं रोजच गोष्टीचं पुस्तक आणि अख्खं पुस्तक म्हणलं ना, मी दिवसातून अख्खं पुस्तक वाचून काढायची. पण ते छान वाटतंय का, मला जेवणची खूप आवड आहे. अरे वा, नाही चांगलं आहे ताई. मी शेअर करते ताई. हो, थांबा जरा 1 मिनिट, माझ्या डोळ्याला बोलायचं ते बोलायचं. मला नावं ठेवायचे ना, आता एवढं करतात ना, ते पण भरपूर करतात. हे घे जरा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दादा काय नाव आहे तुमचं? माझं नाव नाही सांगत आणि दोघं पण तुम्हाला नाव नाही सांगू शकत. अच्छा 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 अच्छा. नाही सांगू शकत. बरं बरं बरं. तुम्ही काय सेवा करता दादा? ऐकून घ्या ना, मी बोललो तर चालेल ना, मी तुमच्या संग बोललो तर चालेल ना? मग चालेल ना, का नाही चालणार, बोला. कारण का प्रत्येक स्त्री तुमच्याबरोबर शेअर करते अनुभव. नाही, सगळे माणसं पण करतात दादा. करतात ना? हो, ज्याला अनुभव येतो तो करतो, त्यात काय एवढं. स्वामींची सेवा आहे दादा ही. माझी बायको खूप खूप अति मानायची. अच्छा. मला हो, मी जरा वेगळा वृत्तीचा होतो. आज मी 35 ते 40 वर्ष झाले. मी रोज दारू प्यायचो, रोज. रात्री घरी आलो का, रात्री कामावून घरी आलो का, मी रोज दारू प्यायचो, जेवायचो. माझ्यापासून कोणाला त्रास नव्हता. मी कुठल्या डॉक्टरकडे गेलो नाही, कुठल्या बाबाकडे गेलो नाही, कुठल्या बुवाकडे गेलो नाही. पण वर्ष मी दारू ऑटोमॅटिक बंद झाली. अरे कसं काय केलं नक्की? काय मला पण माहित नाही. खरोखर मला सुद्धा मी स्वतः नाही, माझे मित्र, माझे घरचे सगळे शॉक आहे. एवढा दारू पिणार, फक्त रात्रीचाच जातो, कामावून घरी यायचो, रात्रीचाच जातो. पण रात्री दारू पिल्याशिवाय मला झोपच येत नसायची. पण आज बिना दारू पिता स्वामी कृपेने काही खरोखर. बापरे, रडू नका दादा. तुमचं आयुष्य काढलं ना दादा त्यामुळे. नाझा पितो का रबाई कुठची बघ जीवन आहे ना, स्वामी कृपेने. गेल्या वर्षी नाही घ्या महिन्यामध्ये आमच्या बरोबर खूप खूप म्हणजे घरच्यांबरोबर मोठं हे झालं. मुलं सोडून गेला, माझं आणलं त्या मुलांनी शिराला कमजेट घातल्या. मला दारूच प्यायचो. एकुलता एक पोरगा मला लग्न करून दिलं त्याचं, आणि त्याने आम्हाला सोडून दिलं. त्याने काय केलं? सोडून दिलं, निघून गेला आम्हाला सोडत. तो हे दारूमुळे का दादा? नाही, मग त्याची बायको लग्न झाल्यापासून काम मारायची आणि त्याचं लव्ह मॅरेज होतं त्या पोरी बरोबर.
अरे 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 आम्ही अरे आम्ही लय समजावलं, लय शिकवलं, नाही ऐकलं. ऐकलं नाही तर नाही. त्याने आम्हाला लाखात एक शिव्या घातल्या. ज्या बहिणी त्याच्यासाठी. रडू नका काका, रडू नका. त्याच्यासाठी जीव लावायच्या त्या बहिणींना लाखात एक शिव्या घातल्या. त्याची लाखात एक. त्याला पश्चाताप होईल दादा, त्या गोष्टीचा त्याला पश्चाताप. नका रडू नका हो दादा, वाईट वाटतं मला. स्वामींचं करताय ना तुम्ही, स्वामी त्याला एक दिवस चांगली बुद्धी देणार दादा. रडू नका, रडू नका दादा. आणि आज जो उभा आहे ना, आम्ही दोघं नवरा बायको स्वामी कृपेनेच उभे आहे. कारण का आम्ही ना स्वामीची एक मालिका बघायचो. ते पोरांनी आज आमच्याबरोबर केल्यानंतर ना आम्ही एक मालिका बघायचो, स्वामी समर्थ म्हणून. तर त्या मालिकेमध्ये स्वामी बोलतात, मी स्वतः देव आहे, मी स्वतः. पण मी देव असून सुद्धा जे आलेले नशिबी भोग आहेत ना, ते मी हे कधी करू शकत. हा त्याच्यात असं त्याचा जो त्रास आहे तोच आम्ही करू शकतो. पण नशिबाचे आलेले भोग आहेत ना, हे भोगूनच पुढे जायचंय. अगदी अगदी. ती मालिका बघून बघून स्वामींची पूजा करून करून आम्हाला पण समजलं हे आमचे भोग आहेत. बरोबर. हे आम्हाला भोगायचे. बरोबर. मुली किती तुम्हाला आणि मुली किती आहेत दादा? मला 3 मुली आहेत ताई. 3 मुलींची लग्न झालेली आहेत. 3 मुलींना एक मुलगा आहे. आता त्यांचं व्यवस्थित आहे ना दादा सगळं? हा, सगळ्यांचं व्यवस्थित आहे. आणि आम्ही मोठ्या पोरीबरोबर राहतो. अच्छा. मोठी मुलगी. आम्ही मोठ्या पोरीबरोबर राहतो आता. ज्या टायमाला असा प्रकार घडला ना, तर मुलीनीच आम्हाला घेऊन आली तिच्या घरी. अरे वा. ती घेऊन आहे ना, आम्ही तिच्या घरात राहतो. कारण का तिची लहान मुलगी आहे ना, तिची लहान मुलगी 3 महिन्यापासून 3 महिने तिची लहान मुलगी 3 महिन्याची होती तेव्हापासून आम्ही तिला सांभाळतोय. ओ बघा. आता ती आहे पोरगी 6 वर्षाची. अच्छा. तशी ती आमच्या बरोबरच आहे. अरे वा वा वा. ती नात आहे ना आमच्या बरोबरच आहे. तेव्हापासून आम्ही जावई पण खूप सोन्यासारखा जावई. अरे वा. खूप होईल दादा, तुमचं खूप चांगलं होईल. तुमचं तर वय किती आहे? माझं वय 57 वय आहे माझं. अरे बापरे. रडू नका, असे एवढं हालायचं नाही. स्वामी आहेत आता तुमच्या पाठीशी. आहेत. मी आता पारायण करतो घरातल्या घरात. कालपासून नित्य सेवा करतात ते करतो. जे जसं मला जमेल तसं मी करतो. हो. दारू बिरू सगळी बंद केली. कधीतरी इच्छा झाली तर कधीतरी मी घरामध्ये बोलतो बायकोला, पोरीला, थोडीशी पिऊ का घ्या. पोरं म्हणतात, पोरगी म्हणते मनाला मारू नका पप्पा. जाऊन पण मनाला मारू नका. बघा पोरगी परत बोलते बोलते ना, पप्पा जीवाला मारू नका. ती जे करतील त्यासाठी असं वाटतं की पोरांनी करायला पाहिजे. नाही काय नाही. मुलगी हे बघा, मुलगी आपली म्हातारपणची आई असते दादा. आलं का लक्षात? हो. ती तुमची आईच आहे आणि ती तुमचं सगळं पूर्ण करेल. मी शेअर करते ताई. एक मिनिट करा. पण ऐका, आता हे एवढे रडले ना, यांना साथ करायला खूप येतात. मला ना ऍक्च्युली ना काही रडायला येत नाही. मी ना खूप रडलेली रडली ना. पण मी कसं स्वामींना सांगितलेलं आहे, मी रडणार नाही आता. अगदी बरोबर. रडायचं नाही, लढायचं. स्वामींपुढे ना खूप रडले. त्यांना मी दोष पण देत नाही. त्यांना मी बोलत पण नाही मी एवढं तुमचं करते माझं का नाही. जे आपल्या नशिबाचे भोग नाही ताई, आवडलं मला तुमचं. मला खूप आवडलं ताई तुमचं. माझे नातेवाईक बोलतात एवढं स्वामी करते, एवढं पारायण करते, तू एवढं काय करते. भरपूर पारायण झाली माझे. तर मला बोलतात म्हणजे बहिणी वगैरे, एवढं तू करते मग तुझंच असं का, तुझ्या मुलाने असं का. मी बोलतो आम्ही काय केलं तर मी केलं पण त्याची भोग आम्ही बघतो. बरोबर. आणि माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. मला काय टेन्शन नाही. मला स्वामींनी ताई 2-3 वेळा मला साक्षात मला दर्शन दिलेले आहे. बरोबर पहाटे 5-5:30 वाजताच्या दरम्यान दत्तगुरूंनी मला दिलेले आहे, मला विठ्ठलांनी दिलेले आहे. एवढं मी करते त्यांचं.
बरोबर. मला अजून काय पाहिजे नाही. जर माझ्या मागे सगळ्यांचा हात आहे तर मला काही भीती नाहीये कशाची. अगदी बरोबर. आता हे रडतं तेवढे. आता सगळ्यांना मग मी कधी माझ्या कुठल्या नातेवाईकांसमोर डोळ्याचं पाणी नाही काढत. मी एकटी भरपूर रडते. बरोबर. आज आमच्या बरोबर काय भीती ना आमची आम्हाला माहिती आहे. पण तरीही कशाला दाखवायचं कुणाला. मी किती अगदी दुःखात बरोबर. नाही दाखवत मी. खूप शिकण्यासारखे त्याने काय ताई होणार? तुमचे विचार. खूप शिकण्यासारखे अंगावर बघा आता तुमच्याकडे. म्हणजे काटेच असतं. तुम्ही कधी माझ्या एका पण भाई आम्ही 6 बहिणी, एका बहिणी पुढे मी कधी अजून डोळ्यातून पाणी काढले नाही. बाबा समोर काढले, पूर्ण समोर नाही. मी जे रडायचे ते फक्त स्वामींसमोर त्या टायमाला एकदाच रडले. ज्या दिवशी माझं पोरगं सोडून गेलं ना तर त्याच वेळेस फक्त स्वामींपुढे रडले. आणि असं कधी रडायचं झालं ना दुसऱ्या रूम मध्ये जाऊन मी डसा रडते दिवसाची. जेव्हा आठवण येईल. आता मुलगा आहे ताई, कशावरून आठवण येत नाही सांगा तुम्ही. क्षणाला आठवण येते की नाही. बरोबर. सर्व पाठीत टाकले आणि पुढे चाललेली आहे. अगदी असंच. हा मग स्वामी आहेत म्हणजे आपल्या दुसरं काहीच नाही. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही खूप सुखी आहोत. हो ताई, मी शेअर करते ताई. हो ठीक आहे. काहीतरी आहे ना आपला अनुभव. ताई महिना तरी लागेल तरी. हो का. बरं ठीक आहे. मी तुम्हाला अशी परत मध्यंतरी फोन करेन. भरपूर अनुभव आहे सांगायला माझे. एवढे आहेत ना भरपूर. एक मला व्हॉट्सअपवर मेसेज करा ताई याच्यावर. हो ताई मेसेज करायला बघते विचारून येतो का मला तरी मेसेज करायला लावायच्यावर. काय करायचा फोन स्वामी करायचा. समर्थ म्हणा म्हणजे तुम्ही ग्रुपवर ऍड व्हाल ताई. लिंक येईल तुम्हाला. हो का. बरं. मला बोलायचं का फोन करायचा आहे मला म्हणून असं काही नाही ना. नाही असं काही नाही. जेवलात का ताई तुम्ही. तुम्हाला लिंक येईल आता त्याच्यावर जॉईन करा ताई. नाही म्हणलं तुम्ही जेवलात का. नाही मला अजून वेळच आहे. हो का. नाही आज उशीर झाला खूप. आज उशीर लवकर झाला. जेवत असतात ना. आज उशीर झाला. हो ताई. हो ठीक आहे. धन्यवाद ताई एवढं ऐकून घेतल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. ठीक आहे. चला श्री स्वामी समर्थ.